राजस्थान मार्बल समोर 2 दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, 2 जण गंभीर जखमी। प्राप्त माहिती व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी अंदाजे 4:30 सुमारास मोताळा येथील राजस्थान मार्बल समोर 2 दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला। या अपघातात 2 जण गंभीर जखमी तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले। या अपघातात मोताळा येथील रहिवासी अजय किसन खर्चे वय अंदाजे 50 हे गंभीर जखमी झाले। खर्चे हे यापूर्वी बुलढाणा अर्बन बँक शाखेत कार्यरत होते। सध्या ते डिस्पोजेबल ग्लास, पत्रावड्या व कागदी कपांच्या व्यवसायामुळे परिसरात सुप्रसिद्ध आहेत। ते आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक MH28BR 8748 वरून फाट्याकडून घराकडे जात असताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीवर पलडग येथील रहिवासी वैभव कैलास बावस्कर वय अंदाजे 23 वर्ष, वंदा कृष्णा पुरकर वय 45 वर्ष व तेजस्विनी पुरकर वय 14 वर्ष हे तिघे काही कामानिमित्त नरवेलकडे जात होते। राजस्थान मार्बल समोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की अजय खर्चे यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीचे समोरील चाक पूर्णतः तुटून पडले। त्यामुळे ते रस्त्यावर जोरात आदळले। त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली। तसेच वैभव बावस्कर यालाही डोके, हात व पायाला गंभीर मार लागला असून त्याच्यासोबत असलेले अन्य 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत। अपघातानंतर तात्काळ मदतकार्य करत राजस्थान मार्बलचे मालक इक्बाल सर यांनी आपल्या खाजगी वाहनातून सर्व जखमींना मोताळा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे हलविण्यात आले। या घटनेमुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे। पोलीस टाइम्स मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी वसीमुल्ला खान।